चला, दिनचर्याची सुरुवात तर खूपच छान झालेली आहे. बऱ्याच दिवसापासून या फुलांची वाट पाहत होते, ती मात्र आता फुललेली आहे. खूप वेळ लावला यांनी. चला, आता पहिलं काम बागेमध्ये येऊन करते की ते पक्ष्यांना दाणे-पाणी ठेवते. उन्हाळा जवळ आला आहे आणि पक्ष्यांना थोडे दाणे-पाणी ठेवलं ना, ते छान असे तृप्त होऊन आपल्या बागेमध्ये जातील. छोट्या-छोट्या गोष्टीतही हे आनंद मिळत असतो आणि थोड्या-थोड्या मुक्या प्राण्यांनासुद्धा दिलं ना, तर त्यांनाही त्यांची ताण भागवेल आणि खूप छान आपल्यालाही वाटेल. थोडक्यात माझी दिनचर्या दाखवते. एवढ्यात बागेमध्येच जास्त चक्र सुरू आहे. भरपूर कामं सुरू आहे. व्हिडिओ थोडे काढत आहे तुमच्यासाठी. पण आता जास्त व्हिडिओसुद्धा एवढ्यात येऊन नाही राहिले आणि बागेमधले म्हटलं व्हिडिओ काढल्याने मग कामं व्यवस्थित होत नाही, म्हणजे थोडे फास्ट होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आता इकडे पण आलेले आहेत थोडेसे दाणे-पाणी ठेवायला. कारण 2-3 ठिकाणी असं ठेवलं ना तर पक्षी येऊन छान असे खातात. त्याच्यानंतर आता बघूया दुसरं काम कोणतं करायचं. खूप गावरानी गुलाबाला फुलं भरलेले आहे, पण तोडायची इच्छा होत नाही, म्हणून चला आता 1-2 तरी तोडून घेते म्हटलं आणि याचा काहीतरी उपयोग करावा लागेल. बघा आता एक कुंडी आहे ना, कलांची खूप बहरला. घरात ठेवते म्हटलं काही दिवस. त्याला बघा अशी एक टोपी होती ना, ते घालून छान एखादा कापड गुंडाळून, म्हणजे ती कुंडी थोडी चांगली दिसेल याच्यासाठी. आणि शोभेसाठी बघा किती फुलं आलेले आहे ना, कच्चं भरलेलं आहे हे झाड. त्याच्यानंतर याने सर्व झाडलेलं होतं, फक्त एवढाच भाग झाडायचा होता. आणि आता वॉटर लिली कमळाची रिपोर्टिंगचे काम सुरू आहे. या कोपऱ्यात करेल म्हटलं. पहिले असं स्वच्छ झाडून घेते. अशीच सर्वांची दिनचर्या जरी वेगवेगळी असली ना, तरी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. आनंद घ्या जीवनाचा. कारण गेलेला प्रत्येक दिवस वापस येत नाही आणि तिच्यामुळं आपल्यासाठी थोडंसं काम करा, बाकी काही नाही. आणि आता बघा मी मुलीसाठी उन्हाळा लागला की सुरू होऊन जाते. हे उन्हाळा लागला ना तर स्पेशल हा चिवडा आमच्याकडे असते. आज बघा मुलीनं जेवण कमी करेल पण हा चिवडा आवडीनं खाते ती. याच्यामध्ये काय काय टाकलं मी आता, कोथिंबीर, कांदा, तिखट, मीठ आणि थोडीशी आमचूर पावडर. आणि आमचूर पावडर नसले ना उन्हाळ्यात तर कशाची गरज पडत नाही, कारण मस्त कैरी असते, कैरी टाकायची चिरून. आणि इतका छान चिवडा होतो ना, आमच्या घरी सर्वांना आवडते. रविवारच्या रविवारी तो होतोच. चला तर आज टेस्ट करून पाहते. भेळ खूप छान झाली होती. दुसऱ्या दिवशी परत गुलाबाजवळ आली. फुलं तोडायची इच्छा होते, पण म्हटलं चला जास्त नाही तोडू, पण हे तोडूया म्हटलं. पूजेसाठी एखादं झाड राहू देऊ, कारण बाकी तर तोडता येत नाही. आणि हे पटकन पूजा तोडली आणि सकाळी जर झाली ना, तर असं वाटतं की काम पण सोपं झालं आहे आणि खूप छान वाटते सकाळी जर पूजा ज्या दिवशी झाली तर. आणि लेट झालं की मग सर्व कामं लेट होत जातात. आणि आता बघा आपल्यासोबत हे मांजर असो का छोटे प्राणी असो कोणती, त्यांनाही असं उन्हाळ्याची झड बसायला लागली ना, बरोबर थंडीत येऊन बसतात ते. आणि आता बाकीची कामं बागेमधले अशी तर चालूच राहणार आहे. ते दररोजच असतात. माझी छोटी बागवर खूप व्हिडिओ चालू आहे एवढ्यात, कारण कामावरच तेवढंच सुरू आहे. आणि आज सकाळी सकाळी व्हिडिओला आवाज देते. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि आवडत असेल ना, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आणि आता प्रयत्न करेल आठवड्यातून 3 तरी व्हिडिओ टाकण्याचे. आता बघूया पुढच्या आठवड्यापासून कसं होते ते. प्रयत्न तर चालूच राहील. धन्यवाद सर्वांचे. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर मनापासून